नमस्कार मित्रांनो, गोष्ट शेतकऱ्यांची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवत आहे. तुमची पण आता हळद काढण्याची गडबड झाली असेल, कोणी हळद काढत असतील तर हळद तुमची अशा प्रकारे बसलेली आहे का? आणि बसलेली असेल तरच तुम्ही हळद काढायला सुरुवात करा. अन्यथा जर तुमची हळद हिरवी असेल कुठं कुठं तर हळद काढण्याची गडबड करू नका. आणखीन आपल्याकडे 2 महिने बाकी आहेत. तर ही बघू शकता पूर्ण हळद अशी बसलेली आहे. आता कुठं हे अशा प्रकारे ओली दांडी राहिलेली आहे. आमच्या इकडे थोडासा पाऊस पडलेला आहे आणि त्या पावसामुळे थोडं हे जे पालापाचोळा आहे तो ओला झालेला आहे, अन्यथा हा वाळून गेला असता. तर हळद काढण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी लागणार आहे, कारण आपली एका वर्षाची मेहनत या हळद पिकामध्ये आहे. त्यासाठी काढताना जास्त घाई पण करू नका. तर बघू शकता हळद आपली कशा प्रकारे आहे. हे बघू शकता हळद चांगल्या प्रकारे, आणि या हळदीला आपण चांगली सोय पण घेतली होती. तर सांगण्याचा उद्देश एवढाच की हळद काढणी आणि वातावरण पाहून आपलं नियोजन लावून हळद काढणी केल्यानंतर चांगल्या प्रकारे आता हे याच्यामध्ये तुमच्या हळदीमध्ये जर तण वगैरे असेल तर ते कापून घ्या, जेणेकरून त्याचं बी पडणार नाही आणि पुढच्या वर्षी आपल्या याच्यामध्ये तण जास्त निघणार नाही. तर पूर्ण बघू शकता हळदीचा प्लॉट कसा आहे. संपूर्ण हळद आता खाली पालापाचोळा झुकलेला आहे आणि आता फक्त आभाळामुळे थोड्याशा पाण्याने भिजल्यामुळे, ओला असल्यामुळे आता हा आपल्याला मजूर येणार आहे 2-3 दिवसाला. त्यानंतर आपण काढणार आहोत. आणि तुमच्याकडे हळद किती एकरी किती रुपये काढणी चालू आहे हे पण कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. दुसरी गोष्ट, हळद आता ही हळद नॅचरल पद्धतीनं बसलेली आहे, म्हणजे पालापाचोळा वाळलेला आहे. पण तुम्ही पालापाचोळा वाळवा म्हणून कोणतं रासायनिक टॉनिक तुम्ही सोडू नका, जेणेकरून लवकर हळद बसेल. हळद लवकर बसण्याच्या नादामध्ये आपण जर कोणतं औषध सोडलं तर त्यामुळं पुढच्या वर्षीसाठी आपण जे बेणं ठेवणार आहोत त्या बेण्यावर परिणाम होऊ शकतो, कारण फॉस्फरिक ॲसिडसारखे घटक त्या याच्यामध्ये औषधामध्ये असतात आणि त्यामुळं आपलं नुकसान होऊ शकतं. आणि आपल्याला जे बेणं ठेवायचं आहे ते पण चांगल्या प्रकारे ठेवा. बेणं कशा पद्धतीने ठेवायचं हे पण तुम्हाला हळद काढताना मी व्हिडिओ बनवणारच आहे. त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि हळद आपली चांगल्या पद्धतीने असं गवत वगैरे कापून घेऊन रान तयार करा. एवढंच सांगतो. जय जवान जय किसान.